नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रिक होणार। एनडीएला 353 ते 383 च्या दरम्यान जागा मिळणार। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। भाजपला 315 जागा मिळणार तर काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच। महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळणार। एबीपी माझा सी वोटर सर्वेचा अंदाज। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 17 जागा, पण 2 पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदे गटाला 6 जागा मिळणार। कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश, काँग्रेसलाही फायदा, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1च जागा मिळण्याचा अंदाज। पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही। एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये आज विधानसभेसाठी मतमोजणी। अरुणाचलमध्ये 28 जागांवर भाजप आघाडीवर। अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार। कोर्ट अंतरिम जामिनावर 5 जूनला निकाल देणार। ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण होणार। सर्व चाचण्या करून 12:30 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती। पुणेकरांसाठी खुशखबर। हिंजवडी शिवाजीनगर मार्गासाठी पहिली मेट्रो पुण्यामध्ये दाखल। प्रत्येकी 3 डबे असलेल्या एकूण 22 ट्रेनचा संच दाखल। विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन आजपासून सुरू। तब्बल 79 दिवसांनंतर विठुरायाचं पदस्पर्श दर्शन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार। 4 ते 5 जून दरम्यान मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज। आणि आजपासून आयसीसी T20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात। अमेरिका आणि कॅनडामधला पहिला सामना अमेरिकेनं जिंकून दिली विजयी सलामी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।